राष्ट्रवादी पक्षात फूट पडून अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्षावर दावा केला आहे। या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचे घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला दिले। पक्षाचे नाव देखील अजित पवार गटाला मिळाल्याने शरद पवार गट आक्रमक झाला असून राज्यभर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे। नांदेडमध्ये देखील शरद पवार गटाने आक्रमक होत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात निदर्शने केली। यावेळी माजी मंत्री कमलकिशोर कदम यांच्यासह शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलन हे निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला त्या निर्णयाच्या विरोधामध्ये आंदोलन आमचं आज आहे। राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्यामध्ये ज्या लोकांनी पक्ष स्थापन केला, रात्रंदिवस कष्ट करून वाढवला, जनमानसापर्यंत नेला, त्या पक्षाच्या संस्थापकांचा पक्ष नाही आणि दलबदली लोक सत्तेसाठी जे होते, ज्यांनी सत्तारूढ पक्षामध्ये प्रवेश केला त्याला कुठलंही नैतिक अधिकार नाही अशा लोकांचा पक्ष आहे। म्हणून जो निवाडा निवडणूक आयोगाने दिला त्याचा धिक्कार करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि शरदचंद्र पवार यांच्या पाठीमागे ज्यांनी पक्ष स्थापन करून वाढवला त्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते खेड्यापाड्यापासून प्रत्येक जागेपर्यंत कार्यकर्ते हे शरदराव यांच्या पाठीमागे आहे। हे लोकांना दर्शविण्यासाठी आज कार्यकर्त्यांचे हे निदर्शन। देशामध्ये राजकीय परिस्थिती इतकी खालच्या थराला गेलेली आहे की सर्व केंद्रीय सत्तांचा उपयोग, केंद्रीय यंत्रणांचा उपयोग केंद्रामधले जे सरकार आहे ते विरोधी पक्ष संपवण्यासाठी करत आहे आणि त्यातलाच हा प्रकार आज इथे घडलेला आहे आणि आम्ही त्याच्यासाठी इथं आंदोलनाला उभे आहोत। पहिल्यांदा शिवसेनेची फोडाफोड केली, आता राष्ट्रवादी काँग्रेसची फोडाफोड केली आणि आपला पक्ष वाढवण्यापेक्षा, मजबूत करण्यापेक्षा दुसऱ्यांचे पक्ष फोडून सत्तेत टिकून राहण्याचा हा जो त्यांचा अजेंडा आहे तो अत्यंत चुकीचा आहे। देशाला विरोधी पक्ष सुद्धा हा तेवढाच महत्त्वाचा आहे, विरोधी पक्ष टिकणं हे महत्त्वाचं आहे आणि निवडणूक आयोग हे जर केंद्र सरकारचं बाहुलं, हातातलं बाहुलं झालं असेल तर त्याच्या विरोधात आम्ही आज निषेध व्यक्त करण्यासाठी इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमलेलो आहोत आणि आम्ही निवडणूक आयोगाचा निषेध करतो।